हे बघा, उपोषणकर्त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ते नीटपणे माननीय मंत्री महोदयांनी ऐकून घेतलेलं आहे. त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही एक प्रमुख तुमचं शिष्टमंडळ पाठवा, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा होईल आणि ते म्हणते त्या पद्धतीनं सगळी सविस्तर चर्चा करून त्यांच्याशी बोलणं करून पुढे आपण व्यवस्थितपणे निर्णय घेऊ असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. ते सगळे जे मुद्दे दिलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करून तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितल्यानंतर हाके सर तुमच्याशी बोलतील. तर सध्या सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे. दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. दत्ता, सध्या आपण बघतोय की प्रमुख 3 मागण्या तर उपोषणकर्त्यांकडून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यावर शिष्टमंडळाने देखील आवाहन केलेलं आहे. अधिक काय माहिती आहे? दत्ता, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? सध्या हाकेंच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल असं आश्वासन पडळकरांनी दिलं. वाडी बोधे इथं सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची दोन्ही उपोषणकर्त्यांची चर्चा झालेली आहे आणि या उपोषणकर्त्यांच्या वतीनं एक शिष्टमंडळ जे आहे ते सरकारच्या भेटीला पाठवण्याचा सुद्धा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. मात्र या ठिकाणी जो काही ओबीसी समाजातले कार्यकर्ते जमलेले आहेत ते आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्याकडे परत येणार आहोत. मात्र ज्या पद्धतीने आपण दृश्य बघतो आहोत, समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. गोपीचंद पडळकर यांनी आवाहन केलं की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी ओबीसींच्या शिष्टमंडळाने. त्यानंतर समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी होती. तर ओबीसी उपोषणकर्त्यांकडून प्रमुख 3 मागण्या ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या म्हणजे कुणबी नोंदी वाटपाचं काम हे तात्काळ थांबवावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे आम्हाला लिहून द्या, अशा प्रमुख मागण्या ओबीसी उपोषणकर्त्यांकडून ठेवण्यात आल्या. कोणाचाही आवाज निघणार नाही. तुम्हाला हाके सरांची नवरा दाबाची शपथ आहे. तुम्ही आवाज शांत करा. मुख्यमंत्री हाके सरांची चर्चा सीएम साहेबांनी यावा. सीएम साहेब आले की आमचं उपोषण सुटणार. जोपर्यंत राज्याचे प्रशासकीय प्रमुख इथं येत नाही तोपर्यंत आंदोलन माघारी घेतलं नाही. राज्यांना लोकप्रतिनिधी पाठवलेले आहे, त्यांचा आम्ही आदर आणि अभिमान करतो. पण एका आंदोलनाला वेगळा न्याय आणि या आंदोलनाला वेगळा न्याय हे आम्हाला चालणार नाही. सीएम साहेबांनी यायलाच पाहिजे. सीएम साहेबांना आले तरच आम्हाला ठोक आश्वासन पाहिजे. अरे बाबांनो, एक मिनिट. हॅलो, ए बाबा, नम्रतेची विनंती आहे. मीडियावाले विनंती आहे. हाके सर तुमच्या भात हाके सर तुम्हाला विनंती करायला लागेल. पवार मामा 5 मिनिटं शांत बसा. शांत बसा. हाके सर तुमच्याशी बोलणार आहे. अरविंद भाऊ ऐका 2 मिनिटं ऐका. पवार मामा शांत करा द्यायला. शरद भाऊ 2 मिनिटं ऐका. हात जोडून विनंती आहे. अक्षय भैया त्या शांत करा. हॅलो, 2 मिनिट. हाके सर बोलतात ते. हाके सर बोलतात ते. 2 मिनिट. 2 मिनिट फक्त 2 मिनिट. 2 मिनिट. 2 मिनिट. हॅलो 2 मिनिट फक्त 2 मिनिट ऐका. 2 मिनिट प्लीज. 2 मिनिट.
2 मिनिट ऐका फक्त. सर्व ओबीसी भटक्या बांधवांना माझी विनंती आहे. हॅलो हॅलो 2 मिनिट. हॅलो सर्व बांधवांना माझी विनंती आहे. हॅलो शरद भाऊ त्यांना म्हणा हाके सरांचा आवाज आहे. हाके सर बोलत आहे, ऐका ना 2 मिनिटं. हाके सर बोलवायला आरून 2 मिनिटं. ऐका ऐका ऐका. 2 मिनिट फक्त. अरविंद ऐका ना. 2 मिनिट फक्त. माझी तुम्हाला विनंती आहे. आपण एवढं आदर्श आंदोलन इथं केलेलं आहे. सगळ्या बांधवांना विनंती आहे, कुठेही आपण रास्ता रोको वगैरे असल्या गोष्टी करायच्या नाहीत आणि गुन्हे अंगावर घ्यायचे नाहीत. ही पहिली माझी तुम्हाला विनंती. आणि दुसरी विनंती, मी आता साहेबांना, हे बघा, आम्ही 8-9 दिवस आम्ही दोघांनी, नवनाथ आबा वाघमारे आणि आम्ही दोघांनी इथं उपोषण केलंय. या आंदोलनाला प्लीज गालबोट लागू देता कामा नये. आणि पुढची गोष्ट, हे बघा ऐका, आपल्यातले वरिष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, आमचे पडळकर साहेब असतील, जानकर साहेब असतील, पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, ही सगळी मंडळी आणि आपले इथले लोकलचे प्रतिनिधी, जालना जिल्ह्यातले, अंबड तालुक्यातले इथले लोकलचे आमचे खटके साहेब वगैरे सगळे, ही सगळी मंडळी आज दिवसभर आपण त्यांची वाट पाहू, आपण त्यांना संधी देऊ. नाहीतर आम्ही दोघ जण आजपर्यंत 8 दिवस बसलोय. आज 9वा दिवस आहे. अजून आज उद्या आमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग झालेली आहे, आमच्या शरीरानं पण ऍक्सेप्ट केलंय की आपल्याला पाण्यावरच जगायचंय. त्यामुळे तुम्ही अजिबात दंगा करू नका. आणि शेवटी निर्णय घेणारी हे मायबाप सरकार असतं. त्यामुळे आपण अजून एक संधी देऊ. त्यामुळे आता कुणी घोषणा वगैरे देऊ नये. ही भावना